स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिकमध्ये मानवी तस्करीची धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. अवघ्या 19 वर्षाच्या तरुणीची 2 लाख रुपयाला विक्री करून तिचे जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी ग्रामीण भागात जाऊन धडक कारवाई करत तरुणीची सुखरूप सुटका केली आहे. संबंधित महिलांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कार्बन नाका परिसरातील तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तरुणीने फोनवरून 2 महिलांनी इव्हेंटमध्ये कामाचं आमिष दाखवून तिला मालेगाव मार्गे नांदगाव येथील जातेगाव येथे नेल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीची 2 लाख रुपयांना विक्री करून लग्न लावून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. राणी आणि भागी नावाच्या 2 महिलांवर या प्रकरणात संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातपूर पोलिसांनी ग्रामीण भागात बेधडकपणे कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान काही स्थानिकांनी पोलिसांना घेराव घालत विरोध दर्शवण्यात आला. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पण पोलिसांनी अधिकची कुमक मागून परिस्थिती व्यवस्थितरित्या हाताळली असून तरुणीची सुखरूप सुटका करण्यास पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मानवी तस्करीच्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे. यावेळी जबरदस्ती विवाह व मानवी तस्करीचा गंभीर प्रकार निदर्शनास आला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.